राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत येणाऱ्या 125 पंचायत समितींच्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे। या निवडणुकीसाठी 7 फेब्रुवारीला मतदान होणार आहे। जिल्ह्यातील 68 जिल्हा परिषद सदस्य आणि 136 पंचायत समिती सदस्यांसाठी ही निवडणूक होत असून आज जाहीर प्रचाराची सांगता झाली। गेल्या 9 दिवसात प्रचार रॅली, कोपरा सभा, पदयात्रा, जाहीर सभा यातून प्रचाराचा धुरळा उडाला होता। आज रात्री 10 वाजता जाहीर प्रचाराची सांगता झाली। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। 13 जानेवारीला निवडणूक प्रक्रिया जाहीर झाल्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये प्रामुख्याने पुन्हा लढत होत आहे। तर काही ठिकाणी भाजप राष्ट्रवादी विरुद्ध शिंदेगड शिवसेना आणि काही ठिकाणी भाजप शिंदे शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशा स्थानिक आघाड्या तयार झाल्यात। तर उबाठ आणि काँग्रेसनेही स्वतंत्र उमेदवार उभे करून निवडणुकीत महाविकास आघाडीची बिघाडी केली आहे। 27 जानेवारीला अर्ज माघारीची मुदत संपली आणि उमेदवारांना चिन्ह वाटप झालं। त्यानंतर 28 जानेवारीपासून प्रचाराला खरा वेग आला। कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या 68 जागांसाठी 241 तर पंचायत समितीच्या 136 जागांसाठी 455 उमेदवार रिंगणात उतरले आहेत। चिन्ह मिळाल्यानंतर उमेदवारांनी 3 फेब्रुवारीपर्यंतच्या प्रचाराचं नियोजन करून प्रचाराचा नारळ फोडला। त्यानंतर गावागावांमध्ये पदयात्रा आणि प्रचार सभांचा धुरळा उडाला। पण उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झाल्यानं 3 दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर झाला। त्यामुळे 5 फेब्रुवारी ऐवजी 7 फेब्रुवारीला मतदान घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं जाहीर केला। त्यामुळे उमेदवारांना प्रचारासाठी 2 दिवस वाढून मिळाले। त्याचा पुरेपूर लाभ उठवत उमेदवारांनी गेल्या 9 दिवसात जोरदार प्रचार केला। आज रात्री 10 वाजता जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराची सांगता होत आहे। गेल्या 8 दिवसात विविध माध्यमातून उमेदवारांनी शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचण्याचा आटोकाट प्रयत्न केलाय। सोशल मीडिया, रिक्षा, मोबाईल व्हिडिओ, व्हॅन यातूनही गावोगावी धूमधडाक्यात प्रचार झाला। तर जेवणावळीलाही ऊत आला होता। अखेर आज रात्री 10 वाजता प्रचाराची मुदत संपली आणि प्रचाराच्या तोफा थंडावल्या। आता 7 फेब्रुवारीपर्यंत वैयक्तिक संपर्क आणि लक्ष्मी दर्शन याला जोर येणार आहे। 7 फेब्रुवारीला मतदान आणि 9 फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार असून जिल्हा परिषदेवर कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार याचं चित्र स्पष्ट होईल। दरम्यान निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी मिरवणुका काढण्यास प्रशासनानं बंदी घातली आहे।